आज आपण स्लोप किंवा चढ म्हणजे काय ते बघणार आहोत. तुम्ही चढ शब्द ऐकला असेल. चढ म्हणजे काय म्हणतो बघा, एखादा चढाव असतो चढ म्हणतो. उतार, उतार म्हणजे काय असतं सांगा, खाली जात असतो. मग आपण काय बघतोय, स्लोप. स्लोप हे एखाद्या लाईनचा स्लोप कसा काढावा किंवा चढ कसा काढावा हे आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी काय बघा, ही आपली एक समजा लाईन आहे, त्याच्यावर दोन पॉईंट आहेत, ए आणि बी पॉईंट आहे. तर त्याचा स्लोप आपण कसा काढणार, तर वाय द्यायचं, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. आणि ते आपण दाखवताना काय करतो, तर यम ने दाखवतो. यम हा आपला काय दाखवतो, स्लोप दाखवतो. स्लोप कसा काढायचा, तर ए पॉईंट आणि बी पॉईंट दिलेला आहे, त्याचे वाय कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचे आणि एक्स कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे आपल्याला काय मिळतं सांगा, स्लोप मिळतो. आता आपण काय करणार आहोत, तो प्रूव्ह काय करणार आहोत, तर पहिल्यांदा हे आपण नंतर बघूया, LMN म्हणजे काय त्या नंतर बघूया आपण. तर आपण काय करूया, तर युजिंग ट्रिग्नोमेट्री आपण कसं दाखवू शकतो. आता समजा मी दोन पॉईंट तुम्हाला दाखवलेले आहे, ए आणि बी पॉईंट दाखवलेले आहे. ए चे कोऑर्डिनेट काय सांगा, x2, y2 आहे. म्हणजेच काय झालं सांगा, x2 हा कशाचा, हा x2 आहे, हा आपला x2 आहे, आणि x2 इथे आहे आपला. ह्या संपूर्ण याचा काय होणार आहे, x2 होणार आहे. हा पण काय होणार आहे सांगा, x2 होणार आहे, कारण संपूर्ण याचा. आणि हा x1 आहे, म्हणजे आता याचा दुसरा कोऑर्डिनेट काय होणार सांगा, y1 होणार आहे. हा आपला काय झाला सांगा, y1 होणार आहे. आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रीच्या भाषेत आपल्याला ते लिहायचं आहे. इथे लक्षात आलं तुमचा, हा पॉईंटचा मी कसा काढला, तो याचा कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट y1 आहे आणि x कोऑर्डिनेट काय असणार आहे, x2 असणार. म्हणजे हा आपल्याला पॉईंट मिळाला, काय मिळाला सांगा, हे झालं. तर जनरली आपण काय म्हणतो बघा, तर आपण काय लिहित असतो, समजा आपल्याला टेन थीटा समजा आम्ही कन्सिडर केला, थीटा कन्सिडर केला, आणि समजा ह्याला आपण एखादं नाव देऊया, सी देऊया. टेन थीटा म्हणजे काय असतं सांगा, आपलं टेन थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट अपॉन हायपोटेनस म्हणजे आपला काय झालं सांगा, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, म्हणजे आपलं काय असणार सांगा, BC असणार आहे. आता ह्या लाईनचं आपण बघितलं, y2 इथे आपण लिहितो बघा, मी त्याचं काय करणार, आपण याचं आपल्याला हे काढायचं, तर आपण काय करणार आहे सांगा, y2 मायनस y1, आणि x2 सेम आहे, त्यामुळे काय होणार सांगा, त्याचं कोऑर्डिनेट काय ना, y2 मायनस y1 येणार आहे. तर दोघांचे x कोऑर्डिनेट काय, x2 आहे, त्यामुळे x लिहायचं आपलं कोऑर्डिनेट करत नाही, फक्त y2 कोऑर्डिनेट आहे. आणि डिवायडेड बाय काय ना सांगा, आपलं याचं समजा BCचं आपल्याला काढायचं आहे, तर आपलं काय ना सांगा, x2 मायनस x1. आणि हे जर बघितलं तर काय बघा, y2 मायनस y1 इज इक्वल टू x2 मायनस x1 आहे. म्हणजे टेन थीटा म्हणजे त्याचा काय झाला सांगा, स्लोप झाला. एम इज इक्वल टू काय सांगा, टेन थीटा म्हटलं तरी चालेल, कारण हा आपला राईट अँगल ट्रायंगल होतो, त्यामुळे अपोजिट अपॉन ऍडजस्टंट म्हणजे काय असतं सांगा, टेन थीटा असतं. समोरची बाजू भागिले लगतची बाजू म्हणजे आपलं काय असतं, टेन थीटा असतं. तुम्हाला असं पण सांगितलेलं असेल बघा, 45 समजा तुम्हाला अँगल दिलेला आहे, थीटा दिलेला आहे, त्याच्यावरनं त्याचा स्लोप काढा, चढ काढा म्हणून सांगितलं. तर आपल्याला आता अँगल दिलेला, आपण काय करणार आहे, 1045 बघायचं. 1045 काय असतं, सगळ्यांना माहिती आहे, 1 आहे. आन्सर काय ना, त्याचा स्लोप 1 येणार. किंवा तुम्हाला सांगितलं स्लोप आहे तो डिग्रीमध्ये दिला, 60 डिग्री आहे, आपण काय करणार आहे, 60 डिग्री करणार. 60 आपल्याला माहिती आहे, √3/1 असतं, म्हणजे त्याचं काय येणार आहे, √3. किंवा तुम्हाला सांगितलं 30 दिलेला आहे अँगल, तर 1030 लिहिणार. 1030 म्हणजे काय असणार सांगा, 1030 1/√3 म्हणजे काय लिहिणार, त्याचा स्लोप काय असणार, 1/√3. अशा प्रकारे काढू शकतो. दुसरी गोष्ट आपण काय काढू शकतो, तर समजा आपण काय करूया, की आपल्याला 1090 दिलेलं आहे. 1090 आपण नंतर बघूया. पहिल्यांदा आपण काय करूया, एक पॅरलल किंवा 3 लाईन्सचं आपण बघूया. हे मी ड्रॉ करतो इथे. 3 वेगवेगळ्या लाईन्स आहेत आणि त्याचा स्लोप कसा असतो तो आपल्याला बघायचा आहे. तर तुम्ही हे प्रॅक्टिकली करून बघा, म्हणजे असं डायग्राम काढा, एक्झॅक्ट हे घ्या, असं मेजरमेंट वगैरे बरोबर घ्या. समजा मी काय काढली, L ही लाईन काढली अशी, ही आपली समजा L लाईन झाली, आपलं y ऍक्सिस ही आपली L लाईन झाली. त्याच्यावर कुठलेही 2 पॉईंट घ्या, समजा A आणि B, त्याचा स्लोप काढून बघा. दुसरं काय करा माहिती आहे, की आपल्याला काय करायची, एक लाईन घेतो आणि ती काय होते समजा अशी जाते, ही आपली समजा M झाली, आणि तिसरी लाईन घेतो मी, काय करतो तर अशी एक लाईन घेतो. हे तुम्ही प्रॅक्टिकली बघायचं आहे बघा. ही आपली समजा L लाईन झाली.
तर काय करायचं, याचा स्लोप काढायचा तुम्ही, कुठलेही 2 पॉईंट घ्या असे, त्याचा स्लोप काढा. दुसरं काय काढा, याचा स्लोप काढा. आणि तिसरं काढा, याचा स्लोप काढा. तुम्ही असं बघा की हे आपलं कशावर काढा सांगा, आलेख पेपरावर काढा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजेल. याचा जर स्लोप काढला त्याच्यापेक्षा हा स्लोप तुम्हाला डेफिनेटली मोठा येणार आहे. आणि हे दोन्हींचे स्लोप पॉझिटिव्ह येणार आहे. पॉझिटिव्ह काय येतं, तर एक्स ऍक्सिस मध्ये जर तुम्हाला ॲक्यूट अँगल बनत असेल तर डेफिनेटली ते स्लोप असणार, ते पॉझिटिव्ह असणार आहे, ऋण असणार आहे. आणि समजा ही लाईन आहे बघा, एन लाईन आहे, ती एक्स ऍक्सिसची काय बनवते सांगा, ऑब्टूस अँगल बनवते. आणि ऑब्टूस अँगल बनवतो तेव्हा त्याचा स्लोप असतो तो निगेटिव्ह मध्ये येतो, ऋण येतो. त्याचा काय येतो, धन येतो, त्याला धन म्हणतो, म्हणजे पॉझिटिव्ह येतो. आणि हे काय असतं सांगा, ऋण येतं. हे तुम्ही प्रॅक्टिकली बघणार, 3 लाईन अशा वेगवेगळ्या काढणार आहे आलेख पेपरवर. आणि तुम्ही काय करणार आहे, ग्राफ पेपरवर काढा आणि बघा. नंतर आपण काय बघणार आहोत, तर समजा ही कुठे, समजा आपल्याला काय, समजा एक्स, पहिले तर पॅरलल लाईन बघूया, पॅरलल लाईनचं बघूया. आणि नंतर पॅरलल टू एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस बघूया. समजा आपल्याला असे एक 2 लाईन्स आहेत आणि त्या दोन्ही पॅरलल आहेत. तर पॅरलल असेल तर डेफिनेटली त्याचा स्लोप काय असणार पाहिजे, सेम असायला पाहिजे. आपण ते प्रूव्ह पण करू शकतो. समजा हा अँगल बनवतो तो टीटा बनवतो आणि हा पण टीटा बनणार. का सांगा, कारण हे 2 पॅरलल लाईन्स आहेत. ही त्याची ट्रान्सव्हर्सल झाली, समांतर रेषा आहे, ही त्याची छेदिका झाली. आणि छेदिकामध्ये करस्पॉन्डिंग अँगल काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यामुळे स्लोप आपण काय बघितलं सांगा, एम इज इक्वल टू 10 टीटा पण बघितलं. पण दोघांचे अँगल जर सेम असेल तर पॅरलल लाईन्स मधलं, पॅरलल लाईनचा स्लोप काय असतो समजा, सेम असतो. किंवा समांतर रेषेचा स्लोप काय असतो, सेम असतो. हे तुम्ही कुठे वापरू शकाल सांगा, तुम्हाला सांगितलं पॅरलॉग्राफ दिलेला आहे, समांतर भुज चौकोन दिलेला आहे. आणि समजा समांतर भुज चौकोनाचे समोरच्या बाजू काय असतात, पॅरलल असतात. मग काय करणार आपण, याचा स्लोप काढणार. हे दोन्हींचे स्लोप काय असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. या दोन्हींचे स्लोप काय असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. तर डेफिनेटली तो काय असणार आहे सांगा, पॅरलल समभुज चौकोन किंवा पॅरलॉग्राफ असणार. हे आपण सिद्ध करू शकतो. तर अशा प्रकारे काय असतं लक्षात ठेवायचं, जेव्हा पॅरलल लाईन्स असतात तेव्हा त्यांचे काय असतं, स्लोप इक्वल असतात. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं की पॅरलल लाईन्स आहेत तर तुम्ही लक्षात ठेवायचं त्यांचे स्लोप इक्वल असणार आहे. त्यामुळे एखादा तुम्हाला दिला नसेल, समजा एखाद्याचं काय दिलं, एक्स वाय दिलं, दुसऱ्याचं एक्स दिलं, तर आणि स्लोप दिलेला आहे, त्याच्यामुळे दुसऱ्याचं वाय तुम्हाला काढता यायला पाहिजे. नंतर आपण काय बघणार आहोत, तर पॅरलल टू एक्स ऍक्सिस. समजा हे आपलं एक्स वाय झालं, एक्स वाय झालं, आणि एखादी लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे. पॅरलल टू एक्स ऍक्सिस म्हणजे अशी असणार आहे, तर त्याचा स्लोप किती असणार आहे. तर स्लोप काढण्यासाठी आपल्याला काय लागणार सांगा, समजा हा एक्स कोऑर्डिनेट झाला, समजा मी ए पॉईंट धरला आणि हा बी धरला. आपण काय करूया, त्याचा स्लोप काढूया. तर इथे समजा लिहिलं x2 आणि y2, y1, दोघांचं y1 सेम असणार आहे कारण y सेम आहे बघा इथे, आणि याचं x1 आणि y1. तर आपल्याला काय मिळणार बघा, y1 हे आपण समजा y2 घेण्यापेक्षा y1 हे घेणार, दोघांचं सेम असणार आहे कारण y1च आहे. y1 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. म्हणजे काय झालं, दोन्ही सेम झालं, 0 अपॉन x2 मायनस x1. त्यामुळे आपल्याला काय मिळणार, जेव्हा एखादी लाईन ही पॅरलल असते एक्स ऍक्सिसला तेव्हा त्याचा स्लोप काय असतो, 0 असतो. हे पण तुम्ही काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. दुसरं आपण किंवा समजा आपल्याला एक लाईन दिली आणि ती वाय ऍक्सिसला पॅरलल आहे म्हणून सांगितलं. आपल्याला काय सांगितलं समजा, वाय ऍक्सिसला पॅरलल आहे म्हणून सांगितलं. म्हणजे वाय ऍक्सिसला पॅरलल म्हणजे समांतर कशी येणार आहे. समजा त्याच्यावर मी 2 पॉईंट घेतले, ए आणि बी. याचा कोऑर्डिनेट समजा एक्स कोऑर्डिनेट दोघांचा सेम असणार आहे, x1 याचा पण सेम असणार आहे, आणि वाय कोऑर्डिनेट फक्त डिफरंट असणार आहे. आपल्याला ए आणि बी असं मिळालं. आपल्याला माहिती आहे की स्लोप कसा काढणार, y2 मायनस y1 आणि डिवायडेड बाय x2 मायनस x1. पण दोघांचे x1 सेम आहे, एक्स कोऑर्डिनेट सेम आहे. त्यामुळे काय मिळणार आपल्याला सांगा, y2 मायनस y1 डिवायडेड बाय 0. आणि हे आपण काढू शकत नाही, कान डिफाईन म्हणजे आपण काढू शकत नाही. त्यामुळे याचा आन्सर आपल्याला येणार नाही आहे. लक्षात, म्हणजे जर एखादी लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर त्याचं काय येतं, स्लोप येतो तो 0 येतो. आणि जर वाय ऍक्सिसला असेल
तर नॉट डिफाईन म्हणतो आपण, ती काढू शकत नाही असं म्हणू शकतो. तर याच्याशी रिलेटेड तुम्ही काय करू शकता, समजा तुम्हाला वेगवेगळी उदाहरणं पण याच्यावर दिली जातात. आपण काय करूया, एखादं उदाहरण काय करणार आहोत त्याच्यातली घेऊया. मी प्रत्येक प्रकारचं मी काय करतो, एक एक उदाहरण घेतो आणि आपल्याला बाकीची उदाहरणं तुम्हाला इझिली काय करता येईल, सोडवता येईल. आपण काय उदाहरणं बघणार आहोत बघा. ही सगळी पुस्तकातली उदाहरणं आहेत तुमच्या. तर पहिलं उदाहरण आहे की स्लोप काढायला सांगितलं, चढ काढायला सांगितलं. 2 पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत. तर पहिल्या उदाहरणामध्ये मी काय करणार आहे, तर चढ आपण कसं काढतो, y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. सिंपल आहे बघा. तर काय करणार, 7 मायनस 3 आणि 4 मायनस 2 म्हणजे काय आलं समजा 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे त्याचा स्लोप काय आला समजा 2 आला. एकदम इझी आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे दिलेले आहेत बघा. काही ठिकाणी तुमचं स्लोप 0 पण येईल, काही ठिकाणी आपण काढू शकणार नाही म्हणजे नॉट डिफाईन, म्हणजे वर 0 येत असेल तर नॉट डिफाईन करू शकतो. तर दुसरं दिलंय की कोलिनियर आहेत का बघायला सांगितलंय. 3 पॉईंट दिलेले आहेत आणि ते कोलिनियर. कोलिनियर म्हणजे एक रेषीय केव्हा असणार सांगा, सगळ्यांचा स्लोप जर सेम असेल तर डेफिनेटली ते काय असणार आहे, एक रेषीय असणार आहे. आपण पहिल्यांदा एबी बघूया. एबीचा स्लोप काय येणार सांगा, 1 मायनस मायनस 1 डिवायडेड बाय 0 मायनस मायनस 1 म्हणजे काय मिळतं आपल्याला, 1 प्लस 1 2 झाला, सॉरी 1 प्लस 1 लिहितो मी, मायनस मायनस प्लस झाला आणि मायनस मायनस प्लस झाला म्हणजे प्लस. याचा स्लोप काय मिळाला आपल्याला, एबीचा स्लोप काय मिळाला मला, 2 मिळाला. आता आपण बीसीचा स्लोप काढूया. बीसीचा स्लोप काय मिळेल आपल्याला, 3 मायनस 1 डिवायडेड बाय 1 मायनस 0 म्हणजे काय होतं, 2 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू काय मिळतं. आणि जरी आपण एसीचा स्लोप काढला ना तरी आपलं काय येणार आहे, 3च येणार आहे. आणि जेव्हा तिन्ही स्लोप सेम असतील तर डेफिनेटली काय असणार आहे, ते एकरेषीय असणार आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो, कोलिनियर असं म्हणतो. तर आपण आता तिसरं उदाहरण बघूया. अशा प्रकारची पण पुस्तकात दिलेली आहेत बघा, ती सोडवण्याचा प्रयत्न करा, सेम आहेत बघा. तर तिसरं उदाहरण आपल्याला काय दिलंय, तर फाइंड के दिलंय आणि स्लोप दिलेला आहे. म्हणजे एक कुठलं तरी आपल्याला काय दिलेलं नाहीये, दिलं बहुतेक वाय कोऑर्डिनेट आपल्याला दिलेला नाही. तर तो कसा काढणार, तर आपल्याला y2 मायनस y1, y2 आपलं काय सांगा के आहे, y1 मायनस 1 आहे डिवायडेड बाय मायनस 2 x2 आहे आणि मायनस 1 इक्वल टू आपल्याला काय दिलाय, स्लोप बहुतेक -2 दिलाय, हो -2 दिलाय. स्लोप काय दिला, -2 दिलाय. आपण काय करतो बघा, k प्लस 1 हे मायनस मायनस काय होणार आहे, -3 होणार आहे इक्वल टू -2 म्हणजे काय झालं सांगा, k इक्वल टू -3 इंटू -2 म्हणजे -6 झालं, +6 झालं सॉरी. आणि आपण काय करायचं, सॉरी, आणि हे आपला +1 आहे ना, ते पुढे आपलं काय होणार आहे, k इज इक्वल टू 6 मायनस 1 इक्वल टू काय होणार आहे, 5 होणार. परत एक आपण बघूया, k आपल्याला दिले, k y2 झालं आपलं, y2 मायनस y1 बरोबर आहे, -2 आणि -1 इथे आपल्याला -3 भेटतात. म्हणजे k प्लस 1 झालं, नंतर -2 झालं आणि -2 इंटू -3 म्हणजे काय आलं, +6 झालं. म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार सांगा, 5 मिळणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण काय काढलं बघा, k ची व्हॅल्यू दिलेली नसेल तर तुम्ही अशा प्रकारे k ची व्हॅल्यू काढू शकता. तर तिसरा प्रॉब्लेम, चौथा प्रॉब्लेम आहे तो तुमचा स्लोपशी निगडीत नाहीये, तर तो मिड पॉईंटशी निगडीत आहे. तर तो मी नंतर घेतो. पहिल्यांदा आपण काय बघूया, तर अशा प्रकारचे कुठले प्रॉब्लेम तुम्हाला आणि विचारले जाऊ शकतात. फक्त तुम्हाला मी हिंट देतो. समजा तुम्हाला 3 पॉईंट दिलेले असणार आहे ट्रायंगलचे आणि तिन्हीचे स्लोप काढायला सांगितलं, तर मी काय करणार आहे, पहिल्यांदा एबीचा स्लोप काढणार, बीसीचा स्लोप करणार आणि एसीचा स्लोप करणार. फक्त स्लोप काढा म्हणून तुम्हाला काय दिलेलं आहे तशी उदाहरणं दिलेलं आहे. आणि काय दिलेलं जाऊ शकतं, तर एखाद्या समजा 4 पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत आणि 4 पॉईंटचे तुम्हाला कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि 8 व्हर्टायसेस ऑफ पॅरलोग्राम असं शो करायचं आहे. शो एबीसीडी दिलेले आहेत पॉईंट तुम्हाला आणि ते संपूर्ण व्हर्टायसेस आहे ते पूर्ण करायचं, प्रूव्ह करायचं असेल तर आपण काय करणार आहे, समजा पॅरलोग्राम म्हणजे काय येणार आहे, असा येणार आहे आपला ABCD. मी काय करणार, एबीचा स्लोप काढणार आणि बीसीचा स्लोप करणार, ते दोन्ही इक्वल आहेत का चेक करणार. नंतर काय करणार, बीसी आणि एडी ह्याचा स्लोप करणार, ते दोन्ही इक्वल आहेत का बघणार आहे. आणि ते जर बीसीचा स्लोप आणि एडीचा स्लोप इक्वल आहे, एबीचा स्लोप आणि बीसीचा स्लोप इक्वल आहे, तर डेफिनेटली तो काय असणार आहे, समभुज समांतर भुज काय असणार आहे, चौकोन असणार आहे. तुम्ही इझिली प्रूव्ह करू शकता.
तर आणि अशा प्रकारची उदाहरणं तुमच्या ह्याच्यामध्ये आहेत बघा, ही सोडवण्याचा काय करा प्रयत्न करा. एक फक्त वेगळं होतं ते मी दाखवतोय. हे मिड पॉईंटशी निगडीत आहे बघा. आपल्याला काय दिलंय तुमच्या बहुतेक प्रॉब्लेम सेट 5 मधलं 21वं उदाहरण आहे. प्रॉब्लेम सेट 5 मधलं काय 21वं उदाहरण आहे. तर आपल्याला त्यांनी काय दिलंय तर 3 कोऑर्डिनेट दिलेले आहेत आणि सांगितलं की चौथा पॉसिबल जे काय कोऑर्डिनेट असू शकेल ते काढा म्हणून सांगितलं. तर मी काय करतो बघा, हा माझा समजा ए पॉईंट झाला, हा समजा आपला बी पॉईंट झाला, हा सी पॉईंट झाला, हा समजा डी कन्सिडर करतो. तर आपलं काय झालं समजा हे पॉईंट दिलेले आहेत आणि आपल्याला प्रूव्ह करायचंय की हा पॅरलोग्राफ आहे, पॅरलोग्राफ आहे म्हणून प्रूव्ह करायचं आहे. मग मी काय करणार, केव्हा समजा तुम्हाला एक प्रॉपर्टीज माहीत असेल बघा त्याची, की समजा आपण डायगोनल काढले, कर्ण काढले, तर एक कर्ण काय करतात त्याला इक्वल रेशोमध्ये डिवाइड करतात. म्हणजे हे इक्वल असणार, इक्वल टू हे असणार, हे इक्वल, हे इक्वल असणार. मग आपण काय करूया, ती प्रॉपर्टीज वापरूया आणि ते काय करण्याचा शोधण्याचा प्रयत्न करूया. डी ची व्हॅल्यू आपण कन्सिडर करूया एक्स आणि वाय आहे समजा. ही आपली काय समजा एक्स आणि वाय. तर आपण काय करूया, हा कन्सिडर करूया, एखादा समजा ई कन्सिडर करूया. हा आपल्याला काढायचा आहे, ई ची व्हॅल्यू काढायची आहे. तर एसीचा मिड पॉईंट आहे. मग मी काय करतो, एसीचा मिड पॉईंट आहे त्यामुळे काय करणार बघा, ए आणि सी चं घेतो. आपल्याला माहिती आहे मिड पॉईंट कसं करतात, y2 प्लस y1 डिवायडेड बाय 2 आणि x2 प्लस x1 डिवायडेड बाय 2 करतो. तेच मी इथे करतो बघा. एसीचा मिड पॉईंट आहे त्यामुळे मी काय करणार आहे -2, पहिले तर एक्स कोऑर्डिनेट काढूया, नाहीतर आपण एक्स कोऑर्डिनेट 3 प्लस 5 डिवायडेड बाय 2, हा आपला एक्स कोऑर्डिनेट झाला आणि वाय कोऑर्डिनेट -2 प्लस 6 डिवायडेड बाय 2. म्हणजेच आपल्याला काय मिळालं सांगा, 4 डिवायडेड बाय 4 म्हणजे 4 मिळाला एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट आपल्याला 2 मिळाला. हा कशाचा मिळाला सांगा, ईचा मिळाला. आता तोच जर आपण ह्याचा काढला तरी हा पण त्याचा मिड पॉईंट आहे. मग मी काय करतो, एक्स वायचा पण हे काय सांगा कोऑर्डिनेट काय असणार, ईचा कोऑर्डिनेट आपल्याला 4/2 आहे. आणि हे जर आपण बघितलं तर ह्याचा बीचा आपल्याला -2 दिला आणि 1 आणि -2 दिला. पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट येतो 1 प्लस एक्स, कारण हे माहित नाही आपल्याला, डिवायडेड बाय 2 आणि काय असणार आहे -2 प्लस वाय डिवायडेड बाय 2. आता 1 प्लस एक्स डिवायडेड बाय 2 म्हणजे 4 आहे. म्हणजे मी काय करतो 1 प्लस एक्स डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 4. त्यामुळे आपल्याला काय मिळालं सांगा, 4 2 जा 8 झालं. 1 प्लस एक्स इज इक्वल टू 8, देअरफॉर एक्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार 7 मिळणार. तसंच आपल्याला काय दिलं बघा, -2 प्लस वाय इथे लिहितो बघा, -2 प्लस वाय डिवायडेड बाय 2 इक्वल टू आपलं काय येतं 2 येतो. मग मी काय करणार, 2 2 जा 4 झाले, 4 बरोबर आहे ना. 2 2 जा हे आपलं 2 2 जा 4 झाले. नंतर मी काय करतो, हे त्या बाजूला घेऊन जातो, y इक्वल टू काय होणार आहे 4 - 2 म्हणजे काय असणार आहे 4 + 2 सॉरी 4 + 2 काय असणार आहे 6 असणार. म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेट काय मिळालं सांगायचे 7 आणि 6 मिळाले. त्याने पॉसिबल सांगितलंय. पॉसिबल म्हणजे काय असू शकतं सांगा, तुम्ही असं पण करू शकता. समजा इथे काय करू शकता, डी करू, इथे सी करू शकता आणि इथे डी करू शकता. आपले कोऑर्डिनेट आहेत ते काय होणार आहे बदलणार आहे. हे तुम्ही ट्राय करा. एक मी तुम्हाला दिलंय बघा, काय दिलंय सांगा 7,6. हे कशाचे कोऑर्डिनेट झाले, एक्स आणि वाय चे, डी चे. मग असे आपण डी इथे बदललं. आता काय कन्सिडर करणार सांगा, बीसीचा ई हा मिड पॉईंट आहे आणि एडीचा ई हा मिड पॉईंट आहे. म्हणजे वेगळ्या प्रकारे सोडवणे किंवा तुम्हाला दुसरं एक पेअर काय होऊ शकेल मिळू शकतं, एक्स वाय कोऑर्डिनेट आपल्याला काय होऊ शकेल मिळू शकेल. अशा प्रकारचे एकदम बघा इझी आहे. बाकीची सगळी सोडवण्याची तुम्ही प्रयत्न करा. आणि मला वाटतं याच्यामध्ये काहीच नाही, कॅल्क्युलेशन पण जास्त नसतं. त्यामुळे ही परफेक्ट व्हायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.